आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर. श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत या विशेष मालिकेच्या आजच्या भागाचे प्रायोजक आहेत एक सद्गुरू भक्त, यशस्विनी महिला मंचच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ देणारे दैनिक जालना नायक. ना पेट्रोलची, ना परवान्याची, ना प्रदूषणाची अशी झंझटमुक्त NRG ग्रुप ऑफ इंडियाची इलेक्ट्रिक गाडी. आणि ॲलर्जीमुळे हैराण झालात? सततच्या शिंका आणि खाज येणाऱ्या डोळ्यांपासून सुटका मिळवा. नवजीवन हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वोत्तम उपचार मिळवा आणि मुक्तपणे जगा. तर चला सुरू करूयात आजच्या तिसऱ्या भागाला. बाबाशास्त्री पुराण सांगायला लागले म्हणजे जणू भागवतातल्या भगवंताची मूर्ती डोलते की काय असं वाटतं. असं भागवत असायचं. जीवन जगत होते आणि मग लोकांना सांगत होते. आधी केले मग सांगितले. आज स्वतः काहीच करायचं नाही. स्नान केलं कपाळाला खिळापट्टी मारायची. खिळापट्टी कशाला म्हणतात? हा, आणि चालले कीर्तन करायला, प्रवचन करायला. बाबाशास्त्री सारख्याने देवाला असं नाचवावं, मूर्ती डोलायची असे बाबाशास्त्री होते. नंबर 2चे भाऊ, त्यांचं नाव आहे गोपाळ दादा. मला काय सांगायचं, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, जयाचा हरिक वाटे देवा. गोपाळ दादा ते वैदिक बनलेले होते. 15-20 विद्यार्थ्यांकडून वेदपाठ म्हणून घ्यायचे. तिसरे आमचे प्रल्हाद महाराज. गंगाबाई, त्यांच्या सासूबाई थोड्या थकल्यामुळे तिसरंही बाळांपण वेळीला करायचं ठरलं. खरं म्हणजे पहिलं करावं, कोणाकडे करावं पहिलं बाळांपण? मुलीच्या माहेरी करावं. कोण कौतुक होतं, तिची जास्त काळजी घेतल्या जाते. हे तिसरं बाळांपण होतं. पण नारायण शास्त्री महाराजांचे वडील त्यांनी सांगितले की मंडळी थकलेली असल्यामुळे हे बाळांपण वेळीलाच व्हावं असं वाटतं. त्यांनी आनंदाने मुलगी नेली. आमच्या गंगाबाईला गरोदर असताना कुठे नेलं? वेणी नावाच्या गावाला, आपल्या स्वतःच्या गावाला नेलं. सुरू झालं. जुनी पद्धत आहे आपल्याकडे. 5-6-7 महिने झाले. 7व्या महिन्यात नेत होते. 8व्या महिन्यात कुठे पाठवायचं नसतं. 7व्या महिन्यात नेलेल्या गंगाबाईला वडिलांनी विचारलं, क्षणात गणपत झाली, बाई तुला काय वाटतं का यावेळेला? आमची जुनी पद्धत आहे. स्त्री घरामध्ये गरोदर असली की तिला काय काय वासना आहेत त्या विचारायच्या, त्या तृप्त करायच्या. तिच्या मुखातून ज्या वासना बाहेर पडतात त्या तिच्या नसतात, गर्भातल्या लेकराच्या असतात. त्याचं शास्त्र सांगतो आपल्याला, पंचमे मासु चैतन्यम जागतेच पुनर्नवः. डॉक्टर साहेब इथं बसलेले आहेत. 4 महिने उदरात गर्भ असला तरी त्यात जीव नसतो. पंचमे मासु चैतन्यम आमच्या शास्त्राप्रमाणे. तुमच्या शास्त्रात काय असेल त्यानंतर सांगा मला. 5व्या महिन्यामध्ये त्या गरोदर असणाऱ्या बाईच्या उदरामध्ये जीव निर्माण होतो आणि मग त्याला भूक लागते, त्याला तहान लागते. मातृभुक्ता अन्न सारतः. आईच्या त्याला आपण काय म्हणतो, हा, त्या नलिकेच्या द्वारे ती जे खातं पिते त्याला मिळतं आपोआप. म्हणून तिला सफरचंद मागितलं, सफरचंद दिलं पाहिजे. ते तिला लागत नसतं. कोणाला लागतं? आतल्या बाळाला लागतं. हा, तुला काय पाहिजे यावेळेला? प्रश्न विचारल्याबरोबर काय सांगावं तुम्हाला. जसे आमच्या कौशल्याचे डोहाळे होते ना, तसे डोहाळे आमची गंगाबाई बोलून दाखवायची. गंगाबाई सांगते मला काय करावं. रात्र
मला बोलवलं दासबोध होता. 9 दिवसामध्ये दासबोधाचं पारायण झालं. संत दर्शनाशी लागली से ओढ. मला संतांचं दर्शन घ्यावं वाटलं. सखाराम महाराजाच्या लोणीला गेलं. लोणीला सखाराम महाराज होते त्या काळात. त्यांच्या पायावर म्हणजे अनेक साधू संतांचे आशीर्वाद दासबोधाचं पारायण का दासबोध पुढे जगून दाखवायचा होता आमच्या ग्रंथात महाराजाला. डोहाळे कसे झाले का मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायला लागलं. गुरुची भक्ती कशी असते ते ऐकायचं आणि त्याप्रमाणे पुढे वागायचं. गुरुचरित्रातली सद्गुरु भक्ती आपण पाहतो. संदीपकाचं चरित्र वाचतो आपण. काय भक्ती आहे. देह बडे का देव जोडे अशी हा मानवी चढे. या देहाचं काही झालं तरी गुरुची सेवा सोडायची नाही हे सूत्र गुरुचरित्रातून आमच्या गंगाबाईनं स्वीकारलंय. आणि असं करता करता माघ महिना शुद्ध एकादशीचा दिवस पांडुरंगाच्या घरामध्ये दैवत आहे. एकादशीला रात्रभर भजन झालं आणि द्वादशीचे अभंग सुरू झाले. येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल. भक्ती सुखे गोंद वाढेल, भक्ती सुखे गोंद वाढेल. वेगा गवळ्याची तुगतील वेल्या गवळ्याची. भले गोगाची भले गोगाची. आरायाचा जोशी गोगा ऐका होगा. आरायाचा जोशी गोगा ऐका हो. आणि बरोबर द्वादशीच्या दिवशी द्वादशीचे अभंग झाले. महाराजांना त्या दिवशी जन्माला येता आलं असतं पण त्यांनी अमावस्या निवडली का तुमच्या आमच्या जीवनातला विषयाचा अंधार दूर करायचा होता. ज्ञानांजन तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये घालायचं होतं. म्हणून अंधकार दूर करणाऱ्या अमावस्येच्या दिवशी मला सांगा प्रत्येक तिथी कोणत्या कोणत्या कारणानं पवित्र झालेली. प्रतिपदा एक तर बली प्रतिपदा आणि आपली चैत्री प्रतिपदा गुढीपाडवा. तृतीया भाऊबीज आहे. तृतीया अक्षय तृतीया आहे. चतुर्थी गणपती बाप्पा आहे. पंचमी नागोबा आहे. सगळ्या तिथ्यांचं महत्व आहे. अमावस्येला महत्वच नव्हतं म्हणून प्रल्हाद महाराजांनी ठरवलं लोक अमावस्येला अशुभ मानतात आपण त्याला शुभ करून टाकू आणि बरोबर माघवरच्या अमावस्येला माथ्याकाळी महाराजांनी जन्म घेतला. सद्गुरु ब्रह्मदेव श्रीराम 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 श्रीराम. महाराज वेणी ग्रामामध्ये एक मुकुंद अण्णांचं तिसरं लेकरू होतं पण या बाळाचं चाहूलच या निमित्ताने पूर्वी काय असायचं काही काही घरं ठरलेले होते. चातुर्मास्य पुराण चालायचे, भागवत चालायचं, रामायण चालायचं. आमच्या जनार्दन शास्त्रीचं घर असंच होतं. त्यामुळे यांच्या निमित्ताने सगळे ग्रंथ ऐकायला लागायचे. आणि आता या गंगाबाईमुळे हे सगळे ग्रंथ ऐकायला मिळाले. अशा गंगाबाई प्रसूत झाल्यामुळे सगळ्या वेणी गावामध्ये उत्सव साजरा झाला. वेणीत
उत्सव साजरा झाला महाराज. लेकरू इतकं सुंदर आहे, प्रल्हाद नावाचं सुंदर बाळसं आहे, गोरखपाल नाही आहे पण गोजीरवाणं लेकरू आहे. त्याचे डोळे पाहावे, त्याचं नाक पाहावं, गव्हाळ रंग आहे पण पिळदार रंग आहे. वैशिष्ट्य असं आहे, आज 2, 4, 8, 10, 12 दिवसाचा झाला, रडण्याचं नावच नाही. तसं तुलसीदास महाराजांचं चरित्र ऐका, त्यात त्यांनी सांगितलं की जन्माला आल्याबरोबर राम नावाचा शब्द बाहेर पडला. तसं 12 दिवसात प्रल्हाद महाराजांचं रडण्याचा आवाजच ऐकू आला. विचित्रच वाटतंय काही. यांचं जीवन रडण्यासाठी नाही आहे, रडणाऱ्या लोकांना हसवण्यासाठी आहे. ते कशाला रडतील महाराज? आज 12व्या दिवशी मध्ये थाटामध्ये बस 9 माफू घातलं, बाळाला घातलं, बाळाला घातलं, बाळा बारसं झालं आणि गावातल्या सगळ्या स्त्री पुरुषांना सुंदर भोजन केलं. सद्गुणी मुलगा झाल्याचा आनंद, त्याचे कारण या 10-12 दिवसामध्ये अनेक ज्योतिषी आले आणि त्या ज्योतिषी लोकांनी आपल्या बाल प्रल्हादाकडे भविष्य सांगितलं. काय काय करणार, कसं कसं राहणार, त्याच्या जीवनामध्ये कोणकोणते सुयोग येणार, आपल्याला खोटं वाटेल. त्या पंडितांनी तेव्हा सांगितलं होतं याची हत्तीवरून मिरवणूक निघे. लोक हसायचे. त्याची रौप्य तुला होईल, लोक हसायचे. आमचे महाराजांची हत्तीवरून मिरवणूक झाली. पहिले संत आहेत महाराष्ट्रातले की ज्यांची रौप्य तुला झाली. एकीकडे चालती, एकीकडे आमचे प्रल्हाद महाराज. महाराजांनी देह ठेवल्यानंतर महाराजांच्या चरण पादुका रामानंद महाराजांनी केलेले राम यांची सुवर्ण तुला झाली प्रल्हाद महाराजांची. हे सगळं भवितव्य. पण हे सगळे सुयोग येण्यासाठी काय काय महाराजांना तपश्चर्या करावी लागली त्याचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे. आता वेळीमध्ये जर जेवण दिलं होतं तर आपण चहा द्यायला काय हरकत आहे. यांनी मला तशी सूचना केली म्हणून आपण चहासाठी 10 मिनिट थांबू
आणि पुढे अजून कथा संपली असा गैरसमज करून घेऊ नका. आपली 6 पर्यंत कथा चालणार आहे. सद्गुरुनाथ चहा आणि पाणी खाली म्हटलेलं आहे. आणि मानस पूजेचा ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्या बाबतीतलं एक उदाहरण सांगतो. ब्रह्मचैतन्य महाराज एकदा गोंधळल्याच होते पहा. सकाळी 4 वाजता इकडे मुंबईला सुरू झाल्या रामाच्या. हे महाराज उठले, तब्येत बरोबर नव्हती, अंगावर शाल घेऊन तसेच बसून राहिले तक्क्याला टेकून. इकडे काकड आरती होत आली. मुख प्रक्षालना व्हायला लोणी महाराजांच्या हातावर घालायला भाऊसाहेब रामाचे गृहस्थ होते. ते आले आणि महाराजांना नमस्कार करून लोणी हातावर द्यायचे. काकडा झाला. पहिल्यांदा मीच आलो आपल्या खोली. माझ्याने कोणी येऊन गेलं म्हणले नाही. गुलाबाच्या फुलांचा वास कसा आहे. आमचे महाराज म्हणाले ती ब्रह्मानंदाने नाही तर रामानंदाने मानसपूजा केली असेल. मानसपूजी ताकद काय सांगितली आपल्याला. मी ब्रह्मानंद राहत होते कागवाडला कर्नाटकात, रामानंद महाराज राहत होते जालन्याला. पण इथे त्यांनी मानसपूजा केली तर त्यांच्या गुलाबाच्या फुलाचे मनातल्या मनात वाहिलेल्या फुलाचा सुगंध महाराजांच्या खोलीत दरवळत होता. हे मानसपूजेची ताकद आहे महाराज. असा प्रल्हाद आमचा मानसपूजा करत होता. 9व्या-10व्या महिन्यामध्ये त्यामध्ये खेळावं, त्यावेळेला ध्यान लागले रामाने, दुःख हरले जन्माचे. अरे राम पदापूजावरी वृत्ती गुंतली मरुकरी, अशी त्यांची अवस्था होती. हळूहळू हा म्हणता मोठे मोठे होत गेले. 2 वर्षाचे, 4 वर्षाचे, 5 वर्षाचे झाले. आपल्याला सांगितलं मी पहिल्यांदा की घरातलं वातावरण कसं होतं महाराज. सकाळी उठल्यावर वेदध्वनी कानावर पडायचे. गोपाळाला नवीन विद्यार्थ्यांना संस्कार यायचे. जुने विद्यार्थी एका पर्णशाळेमध्ये वेदमंत्र म्हणायचे. तुम्हाला खोटं वाटेल, महाराजांचा प्रतबंध संस्कार होईपर्यंत आमच्या प्रल्हाद महाराजांच्या अर्धे मंत्र ऋग्वेद संहितेतले मुखपाठ म्हणले नाही त्यांनी. तर त्यांना शास्त्र माहिती आहे जोपर्यंत यज्ञोपवीत संस्कार होत नाही तोपर्यंत मंत्र म्हणायचे नाही. पण यांना मंत्र शिकायची गरज आहे का. वसिष्ठ वामदेव सदृशा, वसिष्ठासारखी वामदेवासारखी त्यांची अवस्था. मंत्र तिकडे म्हणलं चालू की याचे मुखपाठ पाहिजे. 5व्या महिन्यामध्ये चौल संस्कार झाला. आता चौल संस्कार आपल्याकडे बुडाला. 16 संस्कारापैकी अनेक संस्कार बुडाले. आता मी नावही सांगत नाही आपल्याला, पण ते बुडाले. आता व्रतबंधात आपण केवळ करतो. आणि आता तर लग्न ठरलं मुंज, आज मुंज पुढे सोड मुंज. व्रतबंध चौल संस्कार झाला. 5व्या वर्षी सुस्पष्ट वाणी होती महाराजांची. आमच्या गंगामाय घरामध्ये भोपाळे म्हणायचे, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी राम सर्वांगी सावळा, हेम अलंकार पिवळा, हेम अलंकार पिवळा, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा. आमचा बाळ प्रल्हाद आईला विचारायचा, हा सावळा कोण आहे. तो राम आहे. राम कोण आहे. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापर्यंत राम कोण हे त्यांनी जाणून घेतलं. आपल्याला आजही विचारावं वाटत नाही की रामाच्या सख्या आईचं नाव काय आणि सावत्राईचं नाव काय. मी विचारणार नाही कोणाला. भरताच्या बायकोचं नाव काय मी विचारणार नाही, पण तुम्ही वाचून ठेवा. आपण हिंदुस्थानात राहणारी माणसं आहे. आम्हाला आमच्या देवांचा पूर्व इतिहास पूर्ण
माहिती पाहिजे, आपल्या गुरुचा इतिहास पूर्ण माहिती पाहिजे, म्हणून तर आपण हा एवढा सोपस्कार करायला लागलो. या भूपाळ्यातून आमचे प्रल्हाद महाराजांनी रामकृष्णांचं चरित्र जाणून घेतलं महाराज. आणि आईला जसं सांगावं तसे यांची भावना रामावर दृढ होत चाललेली आहे. हा म्हणता 6-7 वर्षाचे प्रल्हाद महाराज झाले. पूर्वीच्या काळी पहाट केव्हा होत होती? पहाट सकाळी 4 वाजता. शुक्रतारा शुक्रचा तारा बंद व्हायला लागला. म्हणजे उठायचे लोक, चला आता स्नान करा. कार्तिक स्नानाच्या वेळेला तारा पाहायचा, स्नान करायचे. कशाचे घड्याळ, कशाचे 12 तारा त्याच्यामध्ये असायचं महाराज. तेव्हा सकाळी 4 वाजता पहाट होणार आणि तेव्हा घरातली सगळी मंडळी उठलेली असायची. अगदी म्हणजे लोकांना स्नान करून आहुत्या द्यायला बसावं लागायचं. बाकीचे वेदमंत्र चालू असायचे. आमचा प्रल्हादही उठायचा. 6-7 वर्षाचा झालेला प्रल्हाद, यांची पूजा झाली, त्यांचं ते चाललं, गंगामाईचं स्नान चाललं. आपण काय करायचं? नदीच्या पात्रात जायचं. महाराजांच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर नदी आहे. पण त्या काळामध्ये नदीच्या काठावर झाडं खूप होते महाराज. आजही जाऊन आपण घनदाट झाडी आहे त्या भोगावती नदीच्या काठावर आजही आहे. तिथे प्रल्हाद सकाळी 4 वाजता जाऊन बसायचा. राम रंगी मन राम मन राम राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले प्रल्हाद माझ घरात नाही, प्रल्हाद गंगामाई जवळ नाही, प्रल्हाद बाबाशास्त्री जवळ नाही. कुठे गेला? ते नदीच्या काठावरून आणायचं. आता प्रल्हादच्या लक्षात आलं की मी नदीच्या काठावर ध्यान करत बसलो तर घरातली मंडळी मला येऊन उचलून आणते. माझं ध्यान लागलं. वाईट वाटायचं. रामाच्या जवळ आलेले होते, पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा आणि बाबाने धरून आणलं मला हाताला. आता आपल्याला दुसरी जागा शोधायला पाहिजे. आणि प्रल्हाद महाराज नदीच्या काठावर उजव्या हाताला रस्त्याच्या उजवीकडे आजही आपल्याला बुरुज दिसतो, किल्ला दिसतो. त्या किल्ल्यामध्ये अशा पुष्कळ घळी होत्या. घळी म्हणजे लपून बसायसारखी जागा. आतमध्ये कोरडे असायचे, जनावरांनी केलेले. सकाळी 4 वाजता आमचे प्रल्हाद महाराज तिथे जाऊन बसायचे. का? मला कोणी अडवता कामा नाही. राम रंगी रंगले माझ्या नामस्मरणामध्ये कोणी मला अडचण आणू नये म्हणून महाराज किल्ल्यामध्ये जाऊन बसायचे. सकाळी 4 वाजता किल्ल्यात, जिथे आपल्याला बॅटरी घेतल्याशिवाय सकाळी बाहेर जावं लागतं की नाही, बॅटरी घेतल्याशिवाय जाता येत नव्हतं. तिथे आमचे प्रल्हाद एकटे
गोपाळ दादा बाबा शास्त्री हातामध्ये कंदील, एका हातात काठी, किल्ल्यावर झाडे उपासायचे. पती राघव राजा राम, पती पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पती राघव राजा राम, पती पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राघव राजा राम, पती पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राघव राजा राम, पती पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पती राघव राजा राम, पती पावन सीताराम. इतक्या वेळामध्ये प्रल्हाद महाराज 2 महिन्याचे झाले. शास्त्रात इतका वेळ तो लक्षात येत नाही आपल्या. 2 महिने झाले आमच्या प्रल्हाद महाराज. आणि खेड्यातल्या लोकांना आता त्या बाळाला इकडे केव्हा आणतील अशी घाई झालेली आहे. तेव्हा मुकुंदला अण्णा आपल्या आईला घेऊन गेले आणि बाळाला साखर खेळायला घेऊन आले. सुंदर थाटामध्ये महाराजांचं साखर खेळण्यामध्ये स्वागत झालं. महाराज 2च महिन्याचं बाळ, पण लोकांनी अशी घाई गर्दी केली त्या बाळाला पाहण्याची. गंगामाईचा स्वभाव मोकळा. तिथं पूर्वीच्या काळी फार अवघड परिस्थिती होती. लेकराला पाहायचं म्हणजे आधी गोमूत्र अंगावर घ्या. हा किती सालची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. 1894 सालची गोष्ट आहे. पण आमच्या गंगाबाईनं ज्याला ज्याला बाळाला पाहायचं त्याला पाहू द्या, येऊ दे. पण जेव्हा घरामध्ये लोक इतर चर्चा करायला लागली की आमचं बाळ रडायचं, आपण पाहिलं की 12 दिवसात बाळाच्या रडण्याचा आवाज कोणीही घरातल्या माणसाने ऐकलं नाही असं त्या काळचे लोक सांगत होते. चरित्रात वर्णन. पण साखर खेळायला आलं आणि बाळ रडायचं. रडलं कशाचं होतं? अरे बाबांनो, वेळ वाया घालू नका. कामापुरतं बोला. एरवी राम जय राम, जय जय राम. जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय
प्रल्हाद महाराज राहत नव्हते, पण श्रीराम श्रीराम म्हणून टाळी वाजला एका क्षणामध्ये राहायचे. तसं घरातल्या लोकांनी सुद्धा जास्त बडबड करू नये, नामस्मरण करावं हा त्यांचा संकेत होता. दुसऱ्या महिन्यातली गोष्ट आहे. ज्यांना समजलं प्रल्हाद महाराजाला वेळीवरून साखर शिकण्यात सगळे लोक यायला लागले. कोणी मागून येतं, कोणी अजून मागून येतं, कोणी त्याच्या मागून येतं. लेकराला पाहतात. गंगामाईला काही वाटत नव्हतं, पण गंगामाईची घरात जावा होत्या. ते मला निर्मल त्याला प्रल्हादाला ताप आल्यासारखं वाटतं. काय असतं, आईच्या मनात ताप आला की लेकराला ताप येतो. काही झालेलं नसतं, पण दृष्टकाळ वर आली, ती येऊन गेली. दृष्टकाळ, त्याची दृष्ट पडली. दृष्टकाळ जुन्या काळात पद्धती होत्या. दृष्टकाळ काय काय हातात घेत होते दृष्टावला बाई माझा कृष्ण दया प्रल्हाद महाराजांच्या अंगावरून करायचे. पण प्रल्हादाला एकच आवडतो, नामस्मरण म्हणलं की मी हसतो. प्रल्हाद त्याच्या नावाचाच आल्हाद, नेहमी हसतमुख असायचा. 2 महिने 4 महिने 6 महिने 8 महिने झाले. आता रांगायला लागलेले आहेत. रांगता रांगता जेव्हा म्हणजे बाबा शास्त्री सकाळी पूजा करत बसायचे तेव्हा आमचा प्रल्हाद रांगत रांगत जायचा. त्यांची पूजा चाललेली असायची, समंत्रक पूजा. तेव्हा आमचा प्रल्हाद तिथे बसायचा. आणि काय सांगावं आपल्याला, मोठ्या माणसासारखं ध्यान लावायचा. 8व्या महिन्यात 9व्या महिन्यामध्ये ध्यान लागले रामा, ध्यान शास्त्रामध्ये मानस पूजा सांगितलेली आहे. पहा, मानस पूजेमध्ये गंध लागत नाही, फूल लागत नाही,
संध्यापात्री लागत नाही, पळी लागत नाही, पंचामृत लागत नाही, काही लागत नाही. बस मांडी घालून बसायचं आणि जसे आपण आपल्या देहाचे उपचार करतो तसे आपल्या आवडीच्या देवावर आपल्या सद्गुरूंवर उपचार करायचे. या पद्धतीला मानस पूजा